रामकृष्ण हरी राम राम. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पूजा झालेली आहे बघा. सगळं असं धूप असा लावल्यामुळं घरामध्ये ना मस्त असा वास येतोय आणि ह्याच्यातून धूर येणं आणि बघणं म्हणजे एकदम असं मस्त वाटतं नाही का. मी मध्ये ओला धूप लावलाय, खूप छान वाटते बघा. पूजा केली आता मी आणि पण खूप वेळ लागतो पूजेला. मला 1 तास अर्धा तास पूर्ण असं सगळी पूजा बाहेर घरात. आणि हे नारळाचं झाड आपलं वापलेलं ह्याला आपण घरातच ठेवले. आपलं बांधकाम झाल्याच्या नंतर आपण नक्की तिकडं लावू. आणि छान अशी पूजा करून घेतली. वरती चहा दिलाय आजी लोकांना वगैरे करून. वरण शिजले बघा चुलीवर. वरण इकडं शिजवले. जरा वरण हे करून घेते. थोडासा पसारा पडला इकडं असा. ठीक आहे. बाकीची बरीचशी कामं झालेली आहेत आणि चपात्या इकडे ठेवल्यात करून. याला जरा झाकून ठेवते. चपात्यांना बाहेर जाऊ. बाहेर कोण कोण आहे बघू आपण. अजून भाज्या आहेत जरा बऱ्याचशा नाही का. चालू आहे कामं करायचं. सारवल्यामुळे इतकं छान वाटतंय ना दारात. अजिबात घरात फुफुटा माती अजिबात येत नाही. मस्त वाटते. आणि आता आपल्या झाडाला जरा फुलं लागत नाहीयेत. हे झाडाला फुलं लागत आहेत म्हणून एकच बाप्पाला फुल वाहिलं. या झाडाला एक फुल लागलं होतं. हे बघा माझ्याकडून तुटली बघा कळी. हा काय करून काय नाही. धक्का लागला. हे कोणीतरी फांदी. आमच्या कुंभार मॅडम आहे ना लई हिसक्याने पाणी वरतात कधी कधी. तर ते आणि गुलाबाची पण फांदी इकडं तुटले माहिती का. दार लागलं का काय लागलं मला नाही माहिती, पण इथं तुटले गुलाबाची ही दांडी. चालू आहे बघा सकाळचा स्वयंपाक. आणि कांदा मसाला वगैरे टाकलाय, लसूण अद्रक पेस्ट सगळं टाकलेलं आहे ह्याच्यात. आणि हे फ्लावर आहे. फक्त मी फ्लावर वाफलून घेणार आहे तेलामध्ये. वरण वगैरे झालेलं आहे आपलं. कारल्याची भाजी केली आज. त्याला होते आजीला लय कारलं खाऊ वाटलं होतं. तर दादानी कालच आम्हाला कारलं दिलं. कारलं दिल्या म्हटलं नको ठेवायला. नुसतं वाफलून घेतले बघा छान असं. लसणाची हळदीची फोडणी दिले आणि असं वाफलून घेतले. थोडंसं पिकलेलं होतं. काय होते म्हटले सुंदर आजी. ते म्हटले काय नाही होतं आई, पिकलेलं कारलं बी असलं तर थोडंफार. तर असं बनवले. आणि ही भाजी इकडं चालू आहे करायची. आत वरण वगैरे सगळं करून ठेवलं. थोडं टमाटर टाकते. रामकृष्ण हरी. काय म्हणते तब्येत? बरी आहे. सुंदर आजीची काय म्हणते? चांगली आहे. रामकृष्ण हरी. वरती काय म्हणतात लोक? बरे आहेत का सगळे? अजून मी वरती गेलेच नाही बघा आज. त्याला होते आजीने सगळा चहा वगैरे दिलेला आहे. जरा वल्ल्या तुला तेल लाव ना डोक्याला. हा ना. आणि बघा सारवले बघा आम्ही रात्री. भाजीवाले दादा आले होते ना, त्यांनी आम्हाला भरपूर असं शेण आणलं होतं. तर आम्ही सगळं असं चौकून सारवून घेतले बघा. मस्त असं निर्मळ सगळं. तरी कारल्याची भाजी तोंडी लावायला केलेली आहे. हा इकडं भात आहे. म्हटलं ना इंद्रायणी तांदूळ आले होते आपल्याला, त्याचाच भात आहे बघा. हे चिकट सगळा. आणि नुसता कांदा मसाला वगैरे टाकलाय मी. हे बघा अद्रक लसूण सगळं टाकून मसाले टाकले. तर आणि आता हे टाकते. धुवून ठेवलं होतं हे सगळं. फ्लावर फक्त खालीवरी करायचं आहे. त्याच्यात पाणी टाकणार नाही कारण वरण वगैरे बनवले ना. आज 3 भाज्या बनवल्यात मी. ह्याच्यात देते म्हणजे मला असं हलवता येईल. लोखंडाची कढई आहे मस्तपैकी. आता ऑटोमॅटिक ह्याला पाणी सुटेल माहिती का थोडं थोडं. आज जरा चूल आम्ही काढून परत मांडले ना. कुमार मॅडमने आपल्या चूल मांडले सकाळी. मी आपलं करत होती तवर जरा हालायला लागले चूल. मांडावं लागणार आहे व्यवस्थित. जरा मीठ टाकते म्हणजे मीठ पण एकजीव होईल ना त्याच्याबरोबर. आता मीच टाकते आता मीठ. अजिबात पाणी फिनी करणार नाही. आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे पण टाकणार नाही काही. तर फक्त मसाल्यामध्ये करायचं आहे का नाही केलं होते आजी? मसाल्यातच करायचं आपल्याला. फ्लावर रात्रीचा आला होता म्हटलं लगेच करून टाकावा. काय होतं फ्लावर लवकर काळा पडतो आणि मग ती देता पण येत नाही खायला. ते काळा पडला की आळ्या वगैरे काही नव्हत्या फ्लावरमध्ये. खळखळ गरम पाण्याने धुतला छानपैकी आणि लगेच आज करून घेतला. आणि कारले पण म्हटलं पिकून हे होतील करून घेऊ. आतलं काम चालू आहे सगळं. आता जरा झाकून ठेवते.
पाणी सुटले. आता काही जाळ नाही घालू देणार, जरा असं त्याच्यावर झाकून ठेवणार आहे. मस्त वास येतोय. वास येतोय का नाही? येतोय. आम्ही मंगल आजीला सांगितले की तू फिरायचं. हे बघा ताट असं झाकून ठेवते आणि वाफलून घेते नुसतं. हे खालचं सगळे ना लाकूड वगैरे काढून टाकते. कशाला पाहिजे आता, सरपण नकोच आहे, कारण आरावर भाजी मस्त शिजल. विजवून टाकू आपण ह्याला. अजिबात जाळ नाही घालायचं. आता आरावर भाज्या मस्त वापरतात. हा काय लिंबू काल भाजीत आणल्याला सापडला का? वांगे वगैरे सारवलेलं छान वाटाले. मस्त. हा आता सारवायचं. सारवलं ना मस्त वाटते. एक फुल लागले छान जास्वंतीला. जरा माझं गार्डन सुकले बरं. हा ना, पाणी तर देते मी, पण काय माहिती ह्या दिवसात ना झाडांच्या पालव्या आहे ना गळून पानं पालव्या परत नवीन फुटतात. बरोबर आहे का नाही? ह्या झाडाला कसं झालं होतं तसंच. काय करते तिकडं महिला मंडळ? अजून एवढं शेण उरलंय बघा इकडं. हा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय मग आकाबाई काय म्हणतात? आकाबाईला पण छान सारवायला येते बरं. आकाबाईने पण सारवली काल. हा मग मंगल मावशी काय चाललंय? जाऊ दे, पहिलं तर काहीच बसा येत नव्हतं. येत होतं का? आता तर येतंय. बघ तुझे डोळे चांगले आहेत. डॉक्टर काय म्हणले? आकाबाईला डोळ्याचे ऑपरेशन करायची गरज नाही. झालं होतं ना, दाबायचं नाही तसं. डोळ्याचं ऑपरेशन झालेलं डोळ्याला. आणि तुला बीपी नाही, शुगर नाही, काय नाही. मस्त आहे आपलं, हाय का नाही? अनिता ताईला नाही, आपल्या मंगल मावशीला नाही, मंदाईला नाही. फक्त भामाजीला पॅरालिसिस झाल्यामुळं शुगर आहे, बीपी आहे पण, हाय का नाही? आणि ते बी हा रानू सोनू सगळे इथे येऊन झोपतात. हे बाबळीचं झाडच तेवढं छान आहे, मस्त आहे. चला वरती काय चालले? बरे आहेत का सगळे? हा मंगलबावशी बरे आहेत वरी? चला वरती जाऊ. जरा डबे ही रिकामे पडले तर. झालाय बघा सगळा स्वयंपाक झालाय. इकडचा पसारा पडलाय थोडासा. असा पसारा हा राहणारच. काही एक दोन माणसं आहेत का इथं? लय माणसाचा स्वयंपाक आहे. छान वाटाले, सारवले तर मस्त वाटाले. सगळी लहानपणीची आठवण येईल. हा बरोबर का? लहानपणी चुलीला पोतरा, शेणानं सारवून घर. हा ते गावातल्या काही बायकांना चूल अशी थापायला यायची. वाटीनं घासून ती चूल बनवायची मस्त पैकी, वट्टा घालून पांढऱ्या मातीची. आरावर नुसतं त्याच्या आरात एक बाकीच्या छोट्या चुलीच्या ठिकाणी करायचे बारक, आणि त्याच्यावर डाळीचं ठेवलं की इकडे भाकरी उजीपर्यंत तिकडे डाळ शिजायची. मग डाळ शिजती आणि भाकर काय भारी लागायची खायला. आता थोडं तुरीच्या डाळीचं वरण खाल्लं की लगेच पित्त होते का ना, लगेच पित्त. आणि पहिलं काय होतं माहितीये का? तुरीची डाळ घातली ना की त्याच्यावर जो फेस येते का, तो फेस काढत होते पहिलेची लोक. आणि डाळ कशा शिजवायचे? तवलीत, गाडग्यात. हा आता काय करायला सगळं प्रेशर कुकर. पण तुमच्यासारखं जेवण कुणालाच भेटत नाही. तुम्ही चुलीवरलं जेवण खाता. सगळं चुलीवरच होते का ना आपलं जेवण. तर आज माझ्या शोध वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी व आजींना भेटण्यासाठी, मला भेटण्यासाठी ही सगळी माझ्या माहेरची लोक आहेत. माहेरची म्हणजे हां गंगापूर गाव. तर दादा आले होते. दादांचे पाहुणे आहेत हडपसरला माळवाडीला. तर दादा म्हटले काही करा, वेळेतला वेळ काढा या दोघांना आणि मला ताईंना नेऊन भेटवा बाबा. कारण मी असा एकही दिवस नाही की मी ताईचे व्हिडिओ बघत नाही. व्हिडिओ बघतो, घरच्यांना सांगतो. आणि ह्या आजी लोकांची सगळ्यांची नावं पाठ आहेत बघा, सगळ्यांची. कुणाकुणाची जास्त नावं पाठ आहेत? अक्का अक्का कुठं आहे अक्का? दादा बघ काय म्हणतायत. अक्काचा एकच नंबर असतोय मग झटका. हा मग काय खरंच नाही. एकदम स्वभाव शांत.
चला आजी काय म्हणतात दादा? दादा काय म्हणतो? माझ्या गावाकडची लोक आहेत माझ्यासारखीच मायाळू असणार काय. बघा किती माया आले का नाही. दादाला विचारा तुम्ही काय करता म्हणा गावाकड. तुम्ही काय करता? शेती. दररोज युट्यूबवर तुमचा बघितल्याशिवाय मला झोप नाही येत. दररोज बघणार संध्याकाळी चकुली आणते आणि सगळं आवडते. तर दादा सहकुटुंब सहपरिवार म्हणायचं म्हणजे दादा ओळख सांगतील. हे बाकीचे लोक बसलेत ते सगळे जवळच्याच आहेत घेऊन आले तिथं आपल्याला. सांगा कोण कोण आहेत ही सगळे. हे बहीण ते भाऊजी ते बहिणीची 2 मुलं भातचे ते भातचे त्यांचे भातच्याची सासूबाई हे बर. इकडे घेऊन यायची लई इच्छा होती. आता इथून आज येईल सारखं माहिती झाले. आज आनंद झाला म्हणा की. मग एकदम आनंद झाला. कसं वाटलं युट्यूबवर बघून कसं वाटायचं ना असं बघून कसं वाटलं? एकदम आनंद वाटला. तसेच आहेत का युट्यूब मधल्या का वेगळ्या दिसतात? तसेच आहेत का? बरं दवाखान्यातून आणि तेवढीची परिस्थिती वेगळी आणि इथली परिस्थिती वेगळी. आता इथली परिस्थिती कशी आहे? ही एकदम बेस्ट चांगलं वातावरण. चांगलं आहे का वातावरण? होय. आशीर्वाद म्हणावं तुम्हाला आम्हाला खूप सारा आशीर्वाद आहे बघा. माहेरचं कुणीतरी म्हणलं ना खूप आनंद होतो. पण गावाजवळची लोक येत आहेत. इकडची तिकडची सगळी लोक भेटायला येतात. आमच्या गावची लेक म्हणा आमच्या गावची बहीण म्हणा काहीतरी करते म्हणून. पण आपण आई वडील म्हणतो ते खूप लांब असतात काय सगळ्याला कळलं असेल. खूप चांगलं वाटतं कधीतरी लातूरचं नाव घेऊन. मी ताई लातूरून आला म्हटलं की असं मन भरून येतं. कळलं का? दुःख दाटून येतं. तर जरा दादांना बघून सगळ्याला बघून जरा भावूक झाले होते. कारण गावाकडलं म्हटलं की खूप असं हे वाटतं भरून येतं. नाही रडत. आता दादांना म्हटलं जाग्यावर पण चला बघून या तिकडं कसं काय करते. दादा म्हणते काय असेल ते मी पण करेल. म्हणजे गावाकडच्या लोकांना लय अभिमान वाटतो की मी काहीतरी करते. पण एक आस होती वडील वगैरे कोणी येऊन आपल्याला म्हणेल की बाबा. पण ठीक आहे काय नाही. तुम्ही आलात ते खूप आहे माझ्यासाठी. माहेरच्या चौकीत तुम्ही माझ्या. तुमची लेक म्हणा बहीण म्हणा. तर तुम्हाला खूप सारा आशीर्वाद आहे माझ्या ह्या सगळ्या आजींचा. आशीर्वाद म्हणावं.